मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम मंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आपल्या सर्वांच्या समुपस्थितीत कीर्तनासाठी निवडला गेला आहे. अभंग 4 चरणाचा आहे. या प्रस्तुतच्या अभंगामध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितल्या. आपाततः पहिल्या चरणामध्ये वैष्णवांचा धर्म सांगितला. दुसऱ्या चरणामध्ये खरं मानवी हित सांगितलं. तिसऱ्या चरणामध्ये सर्वेश्वराच्या पूजनाचं वर्म सांगितलं. आणि चौथ्या चरणामध्ये जीवाला प्राप्त होणाऱ्या सुखदुःखाच्या भोगाचं वर्णन करून समीक्षा केली. विठ्ठल 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 वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी मांडलेले विचार हे सार्वत्रिक आहे, सार्वदेशिक आहे, सार्वकालिक आहे आणि सर्व मानवांना कल्याणाचा संदेश देणारे आहेत. या अभंगावरती चिंतन तुम्हा सर्व विद्वज्जनांच्या समवेत करण्यापूर्वी आजचं हे कीर्तन प्रासंगिक आहे आणि प्रासंगिक कीर्तन असल्यामुळे ज्या प्रसंगाने हे कीर्तन आहे त्या प्रसंगाचा आवर्जून नामनिर्देश करणं हा वस्तुप्राप्त प्रसंग आहे. विठ्ठल 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 आजचं कीर्तन हे कैलासवासी नवनाथ अंशू पाटील भागवत यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कैलासवासी नवनाथ अंशू पाटील भागवत यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून या वर्षाच्या ह्या तिथीला सर्व नातेवाईकांनी एकत्रित येऊन त्यांच्या गतजीवनाला श्रद्धेने श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी, आदराने आदरांजली समर्पित करण्यासाठी हा वर्ष श्राद्धाचा म्हणजे पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कैलासवासी
नवनाथ अंसू पाटील भागवत यांना जाऊन वर्ष झाल्यामुळे त्यांच्या जाण्याने घरातल्या कोणाचं पतित्व गेलं, कोणाचं पितत्व गेलं म्हणजे पितृत्व गेलं, कोणाचं बंधुत्व गेलं, कोणाचं सख्यत्व गेलं, कोणाचे आजोबा गेले, कोणाचे पंजोबा गेले, कोणाचे भाऊबंधातला एक अविभाज्य घटक गेला. आणि म्हणून या सर्वच संबंधित जनांच्या अंतःकरणामध्ये एक अतीव दुःख, यातना, चिंता या सगळ्या गोष्टीची अभिव्यक्ती करण्यासाठी वर्षाच्या शेवटी भागवत परिवारावरती प्रेम करणारे सगळेच घटक या ठिकाणी उपस्थित आहेत. मग डोंगरगाव असेल, कांडळवाडी असेल, इकडं सिन्नर, पाथरे ह्या भागातून आले असेल, किंवा आपण जिथे राहतो ह्या भागातील पंचक्रोशीतील सगळे मंडळी आलेले आहेत. मूळ ज्यांचं गाव जिथे आहेत भागवतवाडी, भागवतवाडीचे मंडळी ह्या ठिकाणी बरेच उपस्थित आहेत. तिथले भजनी मंडळी उपस्थित आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, संपूर्ण भारताला ज्यांच्याविषयी अत्यंत कुतूहल आहे, मी नेहमी म्हणत असतो, सगळ्यांचं लक्ष केंद्रावरती आहेत, सगळ्यांचं लक्ष मुंबईकडे आहेत, पण केंद्राचं लक्ष ज्या केंद्रावरती आहे असं मुख्य केंद्र ब्रह्मांडशास्त्राचे विद्वज्जन आदरणीय श्री कॅप्टन साहेब यांच्या समुपस्थितीमध्ये आज कीर्तन संपन्न होत आहे. त्यांनी केलेल्या ब्रह्मांडशास्त्राच्या विचाराच्या वर्षावाखाली हे कीर्तन होत आहे आणि तुम्हा सर्व गायकांच्या, वादकांच्या मंडळीच्या उपस्थितीमध्ये होत आहे. आणि म्हणून डोंगरगावर मंडळी आणि इतर सर्वत्र ठिकाणी मंडळी ह्या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. आणि या कैलासवासी नवनाथ अंसू पाटील यांच्या जाण्याने सर्वच दुःखी आहेत. त्यांचा मोठा परिवार आहे. गंगा भागीरथी अलकाबाई नवनाथ पाटील भागवत या त्यांच्या पत्नी, त्याचप्रमाणे गोरख अंसू पाटील भागवत हे त्यांचे भाऊ, त्याचप्रमाणे काशीनाथ अंसू पाटील भागवत ही दोन बंधू, कलाबाई शिवनाथ पानसरे ह्या त्यांच्या भगिनी, आणि रमेश नवनाथ पाटील भागवत आणि गणेश नवनाथ पाटील भागवत हे त्यांचे दोन पुत्ररत्न. त्याचप्रमाणे दौलत निवृत्ती पाटील भागवत हे त्यांचे पुतणे. हा सगळा त्यांचा एक मोठा परिवार या ठिकाणी श्रद्धांजलीच्यासाठी समुपस्थित आहेत. आणि म्हणून या सर्वच भिन्न भिन्न क्षेत्रातील जे काही नातेवाईक आज भागवत परिवारावरती प्रेम करणारे, त्यांच्याविषयी हितचिंतन इच्छिणारे सगळेच मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांना एक आदराची मानवंदना देऊन आपण मुख्य विषयाकडे प्रारंभ करूया. विठ्ठल 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 मानवी जीवन आणि मानवी जीवनाचं सार जो आत्मा आहे, तो आत्मा भूतकाळामध्येही अस्तित्व रूपाने होताच, वर्तमान काळामध्येही अस्तित्व रूपाने आहेच, आणि भविष्य काळामध्ये सुद्धा अस्तित्व रूपाने असणारच आहेत. त्या आत्म्याचा कधी अभाव होणार आहे असं कधी होणारच नाही. फक्त त्या आत्म्याची अभिव्यक्ती करणारा जी उपाधी आहे, ती उपाधी मात्र विशिष्ट कालखंडामध्ये येते, विशिष्ट कालखंडात राहते आणि विशिष्ट कालखंडात निघून जाते. त्या उपाधीलाच विशिष्ट नाव आहे, त्या उपाधीलाच विशिष्ट कुळ आहे, विशिष्ट जात आहे, विशिष्ट वय आहे, विशिष्ट लिंग आहे, विशिष्ट परिस्थिती आहे. त्यालाच सामान्य भाषेमध्ये देह म्हणतात, त्याला शरीर म्हणतात, त्याला आध्यात्मिक उच्च कोटीच्या भाषेमध्ये उपाधी म्हणतात. ती उपाधी मात्र नाशवंत आहेत, पण त्या उपाधीच्या मध्ये असणारं उपहित चैतन्य जे ब्रह्मचैतन्य आहे,
ते सनातन आहेत, ते कधी जात येत नाही, ते कधी नष्ट होत नाही, ते कायम स्वरूपाने सत्य रूपाने आहेत. त्याला आत्मा, ईश्वर, ब्रह्म, चैतन्य असे नाव आहेत. विठ्ठल 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 पण जन्म आणि मृत्यू हा देहाला आहेत. जिथे देह आहे तिथे जन्म आहे, जिथे देह आहे तिथे मृत्यू आहे. जातस्हि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, ज्याला मृत्यू आहे त्याला जन्म हा असणारच आहे. पण तुम्हा आम्हाला जीवन जगताना समोर काहीतरी आकृती लागते, त्याला नाम आणि रूप लागतं. आणि एकदा ते नामरूपात्मक असणारी उपाधी गेली की त्या उपाधीच्या जाण्याने आपल्या अंतःकरणामध्ये एक प्रकारचा विरह उत्पन्न होत असतो. पण गेलेली व्यक्ती देहाच्या रूपाने जरी दिसत नसली तरी चैतन्याच्या आणि आत्म्याच्या रूपानं ती कायम अजरामरच असते. विठ्ठल 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 आणि तो जीव जरी इथून गेला असला तरी जीवाचा संबंध हा कधीच नष्ट होत नाही. तो गेला तरी त्याचा संबंध पुत्रांच्या रूपाने तो जोडलेलाच असतो, तो परंपरेच्या रूपाने जोडलेला असतो. धर्मशास्त्रामध्ये गीतेमध्ये असा विचार येतो, जीव गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांनी सत्याचं आचरण केलं तर ते सत्याचं आचरणच त्या व्यक्तीला सद्गतीला घेऊन जातं. आणि त्या पुत्रांच्या जीवाच्या नंतर त्यांचे जे काही पुत्र आहे त्यांनी त्यांचे कर्तव्य जर चुकलं, त्या कर्तव्याचं पालन जर नाही केलं, तो जीव जरी उत्तम गतीला गेलेला असला परंतु चुकीच्या आचरणाच्या मुलांच्यामुळे त्या जीवाला पुन्हा खाली यावं लागतं. पतंती पितरो हेशाम लुप्तपिंडोदक क्रिया. आणि म्हणून सगळ्यात मोठी श्रद्धांजली कोणती असेल तर वडिलांनी जे सद्गुण घालून दिले आहेत त्या सद्गुणांचं पालन करणं, आचरण करणं, त्याप्रमाणे चालणं हीच वडिलांच्या साठी वाहिलेली श्रद्धांजली आहे. आणि प्रत्येक क्षणाला जीवन जगताना आपल्या अंतःकरणामध्ये ही भावना ठेवली पाहिजे की त्यांनी जो परमार्थ केला त्या परमार्थाच्या पुण्याईने आम्हालाही परमार्थाची वाटचाल सुखर व्हावी आणि पांडुरंगाची सेवा वडिलांच्या प्रमाणे आम्हालाही घडावी, किंबहुना त्यांच्या पुण्याने आम्हाला घडावी. माझ्या वडिलांचे मिरासी का देवा, माझ्या वडिलांचे मिरासी का देवा, माझ्या वडिलांची मिरासी का देवा, माझ्या वडिलांची मिरासी का देवा, तुझे चरण सेवा तुझ चरण सेवा पांडुरंगा, तुझ चरण सेवा पांडुरंगा, उपवास भरणे अखिलदाता, उपवास भरणे अखिलदाता, तुझी चरण सेवा
मानवी जीवन जगत असताना जेव्हा अध्यात्मामध्ये एखादा साधक वाटचाल करतो आणि त्याची अध्यात्मामध्ये प्रगती होते, तेव्हा ती प्रगती मी माझ्या कर्तृत्वाने केली असं कधीच म्हणायचं नसतं. माझ्याकडनं जी परमार्थिक प्रगती होत आहे त्याला महत्त्वाचं कारण आमच्या पूर्वजांची पुण्याई आहेत, वाडवडिलांची पुण्याई आहेत. म्हणून आपल्या परमार्थाचं सार सर्वत्व कर्तृत्व जे आहे ना ते पूर्वजांना द्यावं अशी आम्हा पारमार्थिकांची वाटचाल आहेत. अशी जगद्गुरु तुकाराम महाराजांची वाटचाल आहे. येतानाच मी आदरणीय किशोर महाराजांना विचारत होतो की आपण ज्यांच्याकडे चाललो त्यांचे मुलं काय आहे, काय करतात, त्यांची नावं सांगा. तेव्हा त्यांनी सांगितलं या सगळ्यांच्यामध्ये ईश आहे. शेवटी का ईश आहे मला माहिती नाही, कारण ईशान्येश्वराचेच अधिष्ठात्री देवता या ठिकाणी उपाधीच्या रूपानं आहेत. एकाचं नाव आहे श्री गणेश आणि एकाचं नाव आहे श्री रमेश. रमा म्हणजे लक्ष्मी, तिचा जो ईश तो रमेश, आणि जे काही विविध गण त्या गणांचा जो ईश आहे तो गणेश. आणि ईश शब्दाचा अर्थ होतो नियंत्रण करणं, ताब्यात ठेवणं. काय नियंत्रण ठेवायचं आहे, काय ताब्यात ठेवायचं आहे? आपल्या इंद्रियांचे लाड करायचे नाहीत, ते इंद्रिय ताब्यात ठेवायचे आहेत. आणि ईशन कशावरती करायचं आहे, नियंत्रण कशावरती करायचं आहे? वाईट गोष्टीवरती नियंत्रण ठेवायचं आहे. आणि ईश जो परमात्मा आहे त्याला आपलं जीवन समर्पित करायचं आहे. आणि म्हणून वडील हे भागवतवाडीवरून आलेत. इथे काही नव्हतं, फिरंग्यासारखे झाडं तोडायचे, त्यात वावरं तयार करायचे. 10-15 एकर शेती त्यांनी इथे तयार केली, मोठी सायपन आणली. भौतिक जीवन तर त्यांनी समृद्ध केलंच केलं, पण स्वतः ते माळकरी होते. आणि ह्या परिसरामध्ये त्यांची ओळख माळकरी म्हणूनच या परिसरामध्ये आहेत. एखाद्याची ओळख वारकरी म्हणून होणं, एखाद्याची ओळख माळकरी म्हणून होणं, एखाद्याची ओळख साधू म्हणून म्हणणं, एखाद्याची ओळख एक परमार्थिक म्हणून होणं ही कौतुकाची गोष्ट आहे. विठ्ठल 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 आणि ते जाऊन वर्ष झालेत, देहाच्या रूपाने नाहीत, पण आता जगामध्ये माळकरी म्हणून त्यांची कीर्ती रूपाने या ठिकाणी शिल्लक आहेच ना. उत्तम जीव रे कीर्ती मागे, उत्तम जीव रे कीर्ती मागे, उत्तम जीव रे कीर्ती मागे, उत्तम जीव रे कीर्ती मागे. तुका म्हणे कामाले किशोरे, तुका म्हणे कामाले किशोरे, कामाले किशोरे. जगातला कोणताही व्यक्ती असो, तो गेल्यानंतर मागे 4च गोष्टी राहतात साहेब. एखादा महापुरुष असेल खूप मोठा, तर तो गेल्यानंतर त्यांची समाधी शिल्लक राहते. त्याचबरोबर त्या महापुरुषांचे विचार मागे राहतात ग्रंथाच्या रूपानं. आणि तिसरी गोष्ट, त्या महापुरुषाने आयुष्यभर जगून जे मूल्य जोपासले, जे सिद्धांताचं अनुकरण केलं आणि जगाने पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर जगाचंही कल्याण झालं, त्यानंतर त्यांची कीर्ती शिल्लक राहते. संतांची समाधी शिल्लक आहे. समाधी सोहळ्याच्या माध्यमातून आपण पाहतोय संतांचे ग्रंथ, ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा, ग्रंथाच्या रूपाने त्यांचे विचार शिल्लक आहेत, त्यांची कीर्ती शिल्लक आहे. जगा माझे राहिला
ईश्वर विभूती ईश्वर विभूती राहिल्या जगामध्ये राहिल्या जगामध्ये ईश्वर विभूती ईश्वर विभूती राहिल्या कीर्ती रूपाने शिल्लक राहण्यासाठी माणसाला खूप शिस्तीने जगावं लागतं. मला येतानीच ते कीर्तनाला सुरुवात होतानाच साहेबांनी सांगितलं की डिसिप्लिन पाळा बरं का. डिसिप्लिन पाळा म्हणजे वेळेत सोडा बरं का. डिसिप्लिन पाळा म्हणजे योग्य विचार सांगा बरं का. डिसिप्लिन पाळा म्हणजे अभंगाच्या संदर्भात जो विचार आहे तो सांगा बरं का. एखाद्या वाक्याचे किती अर्थ होऊ शकतात, करणाऱ्याने जितके केले तितके कमीच पडतात. आणि म्हणून ज्याला कीर्तिवान व्हायचं आहे त्याला त्याचं जीवन शास्त्राच्या मर्यादेने जगावं लागतं, गुरु परंपरेने जगावं लागतं. शास्त्राने जे संविधान केलं त्या संविधानाप्रमाणे जगावं लागतं. आणि बेशिस्त माणसाचं शिल्लक राहतं ती फक्त राख. तुमची आमची राख शिल्लक राहते, पण राखेपेक्षाही चांगल्या माणसांची कीर्ती शिल्लक राहते, त्यांचे विचार शिल्लक राहतात, त्यांची समाधी शिल्लक राहते. पण जे काहीच करू शकत नाही त्यांना विचारलं तुमचं काय शिल्लक राहिलं, ते सांगतात त्यातलाही चांगलं असेल तर राख शिल्लक राहते, त्याच्यापेक्षा वाईट असेल तर मी सांगत नाही पण ओवीच्या रूपाने सांगतो, देह आगी माझी पडे तरी भस्म होणे उडे. देह अग्नीमध्ये पडला आणि दुसऱ्या दिवशी पाहायला गेलं तर काय, ही राख. देह आगी माझी पडे तरी भस्म होणे उडे. पण त्याच्याही पेक्षा निकृष्ट असेल तर झाले श्वानावर पडे. जंगलातच गेला असेल, वाघ शियाणी खाला असेल तर दुसऱ्या दिवशी त्यांची विष्ठा. पण मुलांना खूप शिकवलं, सगळे अमेरिकेत गेले आणि हा दिल्लीत राहतो, गल्लीतून गेलेला दिल्लीत राहतो शेवटच्या मजल्यावरती 25व्या. आणि सगळे मुलं दिल्लीमध्ये आहे, हा एकटाच दार बंद करून अचानक अटॅक आला. त्यांनी 15 दिवस फोन केला नाही, शेजारच्यांनी 15 दिवस विचारलं नाही. त्या फ्लॅटमध्ये खाली काय शिल्लक राहील त्या 15 दिवसानंतर? तिथे आळ्यांचा पुंजका तयार होईल. देह आगी माझी पडे तरी भस्म होणे उडे, झाले श्वानावर पडे तरी ते विष्टा, या चुके दोहीच्या काजा तरी कुर्मीचा होय पुंजा. मराठी शब्द आहे पुंजा. आपण झाडतो ना. ज्ञानेश्वर महाराजांची मराठी भाषा इतकी प्राचीन आहे, त्यातले शब्द कळण्यासाठी खेड्यातल्या खेड्यात जावं लागेल, नाहीतर तुम्ही पुंजा डिक्शनरी शोधावं लागेल. काय पुंजा प्रकार आहे त्या डिक्शनरीमध्ये शोधण्यापेक्षा गावागावात खेड्याखेड्यात जावं लागेल. ते सगळे खेड्यातले शब्द आहे. तो केर आहे, तो पुंजा आहे. पण कोणता पुंजा आहे? कुर्मीचा पुंजा आहे. म्हणून आपलं जीवन कुर्मीचा पुंजा होण्यापेक्षा, आपलं जीवन विष्टा होण्यापेक्षा, आपलं जीवन जर सदाचाराने चाललं गेलं आणि आपण जर चांगले परमार्थिक जीवन नामस्मरणाने केलं असेल आणि ते नामस्मरण जर सांग झालं असेल तर त्या सांग नामस्मरणाने याचा उद्धार होतोच. पण याच्यानंतरचे जे काही पूर्वज आहे त्या पूर्वजांना वैकुंठाचा मार्ग सोपा होतो. वैभव वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. देवा गणारी पाठ, देवा गणारी पाठ, देवा गणारी पाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. असं पारमार्थिक जीवन जगावं की पूर्वजांना सुद्धा वैकुंठाला जाण्याचा मार्ग सोपा व्हावा, वाट सोपी व्हावी.
वैभव महाराज, वाट शब्द आपल्यासमोर आल्याबरोबर आपल्याला अनेक विचार सुचवू शकतात. फक्त वाटेने गेलेला असावा. वाट निर्माण करणारा ह्या जगामध्ये पहिला कोण असेल तर तो वेद आहेत. वेदाने कर्माची वाट तयार केली, वेदाने उपासनेची वाट तयार केली, वेदाने कर्माची वाट तयार केली, वेदाने मंत्राची वाट तयार केली, वेदाने उपासनेची वाट तयार केली, वेदाने जारण मारण उच्चाटन मोहन स्तंभन वशीकरण याची वाट तयार केली. सगळ्या वाटा वेदाने तयार केल्या. म्हणजे वाट निर्माण करणारा जगामध्ये कोण असेल तर हा वेद आहेत. आणि वेदाने वाट निर्माण केल्यानंतर ती वाट दाखवणारा कोण असेल तर तो देव आहे. अरे ह्या वाटा आहेत बरं का, ही कर्माची, उपासनेची, भक्तीची, ज्ञानाची. तरी झडझडवणी वहिला निघ ए भक्तीची वाटे लाग. या भक्तीच्या वाट्याने भगवंत म्हणतात तुम्ही जर गेला तरी पावेशी अव्यंग निजधाम माझे. अव्यंग असणाऱ्या निजधामाला म्हणजे माझ्या स्वरूपाला यायचं असेल तर वेदाने सांगितलेली जी काही वाट आहे परमात्मा प्राप्तीची, त्यापैकी तुमच्या अधिकाराप्रमाणे एखादा वाटेवरून चला. आणि कोणत्याही वाटेवरून जरी गेलेत तर अंतिमतः माझ्या स्वरूपाला याल अशी भगवंत वेदाने निर्माण केलेली वाट आहे ती दाखवणारी आहे. पण संत मात्र वाट निर्माण करत नाही, संत मात्र वाट दाखवत नाही. संत साधकांना हातात धरून त्यांच्याबरोबर चालतात. स्वल्प वाटे चला जाऊ. आणि वाट हातात धरून त्यांच्या हातात धरून वाट दाखवतात. आणि ते म्हटले आम्हाला ह्या वाटेवरून जायचं, आम्हाला त्या वाटेवरून जायचं. संतांनी सांगितलं आमचं ऐका, त्या वाटा खूप सूक्ष्म आहे, त्या वाटा खूप अवघड आहे, त्या वाटा आम्ही मोडल्या. मोडनीय वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडनीय वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडनीय वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडनीय वाटा सूक्ष्म दुस्तर. केला राज्य भार चाले ऐसा, केला राज्यभार चाले ऐसा, मोडनीय वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडनीय वाटा सूक्ष्म दुस्तर. केला राज्यभार चाले ऐसा, चाले ऐसा, मोडनीय वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडनीय वाटा सूक्ष्म दुस्तर. संत वाट निर्माण करत नाही, संत त्या जीवाला हातात धरून त्या वाटेने चालतात. चला आमच्याबरोबर जाऊया. वेद वाटा निर्माण करतो, भगवंत त्या वाटा दाखवतात अधिकाराप्रमाणे. संत जीवाला त्याच्या अधिकाराप्रमाणे वाटेबरोबर चालतात, क्रिया करून दाखवतातही. तैसे संत जगी क्रिया करुणी दावी ती अंगी, क्रिया करुणी दावी ती अंगी, क्रिया करुणी दावी ती अंगी, क्रिया करुणी दावी अंगी. तैसे संत जागी, क्रिया करुणी दावी ती अंगी, क्रिया करुणी दावी ती अंगी, क्रिया करुणी दावी ती अंगी. क्रिया करुणी दावी ती अंगी, क्रिया करुणी दावी ती अंगी. संत जगामध्ये जगन्मान्य त्यामुळेच झाले आहेत, त्यांचं सगळं ज्ञान हे प्रॅक्टिकल आहेत. संतांचं ज्ञान हे थेरॉटिकल नाही आहे, संतांचं ज्ञान हे कन्सेप्च्युअल नाही आहे, ते सांकल्पनिक नाही आहेत.
ते थिअरीचं ज्ञान नाही, हे ते प्रॅक्टिकल ज्ञान आहे. त्यांनी ते करून दाखवलं, अनुभवून दाखवलं. सत्याचे प्रयोग त्यांनी आपल्या साधन काळामध्ये साधनास्थलीमध्ये केले. मग तो भामचंद्र गोराडा, भंडारा डोंगर असेल, हे त्यांचेच आत्मअनुष्ठानाचे सत्याचे प्रयोगाची प्रयोगशाळा आहेत. त्या प्रयोगशाळेमध्ये सत्याचे प्रयोग केले. आणि म्हणून संत वाटेला घेऊन चालतात. परंतु ज्यांना वाटही निर्माण करता येत नाही, वाट दाखवता येत नाही, वाटेबरोबर चालता येत नाही, ते आपल्याला वाटा दाखवतात. लोक म्हणतात वाट लावली त्याने. वाट लावणाऱ्या लोकांची संख्या खूप आहेत, पण वाटाला लावणारे लोकांची संख्या खूप दुर्मिळ आहेत. आणि म्हणून वाट लावणाऱ्या लोकांच्या बरोबर न राहता वाटेला जे लावतात त्यांच्याबरोबर वागायचं आहे. आणि वाटेला जे लावतात त्यांनी आपल्या जीवनामध्ये धर्म केलेला असतो. आणि मृत्यूनंतर त्याच्याबरोबर एकच गोष्ट येते, तो म्हणजे धर्म. विठ्ठला 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 याकरता एक रूपक सांगून मग अभंगाकडे येतो. आणि रूपक हे रूपका करता आहेत एखादी वस्तू समजून सांगण्यासाठी. एक राजा आहे, राजाचा मृत्यू होतो. राजाचा मृत्यू होतो. त्या राजाला 3 पत्न्या, 2 आवडत्या, 1 नावडती. राजाचा मृत्यू झाल्यानंतर प्रधानजी येतात आणि आवडत्या 2 राण्यांना विचारतात, नावडतीलाही विचारतात. आवडतीला विचारतात, राजेसाहेब गेले, एवढे घोडे, एवढे अश्व, एवढे नोकर, एवढे चाकर, एवढी संपत्ती, एवढं वैभव, एवढं ऐश्वर, आता काय करायचं? याचं काय करायचं? तेव्हा ती म्हटली, आता काय करायचं, राजे जर गेले ना, ते गेल्यानंतर मी इथेच राहणार, मी इथेच राहणार, हे सांभाळणार. दुसरीला विचारलं, तू काय करणार? ती म्हटली, राजे जर गेले असतील तर मी दुसरा हात धरील. याचा हात धरला होता, आता ते गेले तर दुसऱ्याचा हात धरील, दुसरं लग्न करेल, मी निघून जाईल. तिसरीला विचारलं, तू काय करणार? ते म्हटले, मी नावडती आहे. जरी राजाची मी आवडती नसली, नावडती असली, तरी आता राजा जिथे गेलेला आहे त्याच्या बरोबर मला जायचं आहे, त्याच्या समवेत मला जायचं आहे, त्या स्थानाला पोचायचं आहे. हे रूपक केलेलं आहे. आणि या रूपकातून मृत्यूनंतर माणसाची गेल्यानंतरची परिस्थिती कशी होते याचं दिग्दर्शन केलं आहे. तत्त्वज्ञान सरळ सांगितलं तर पटत नाही, पण गोष्टीच्या रूपाने एखाद्या रूपकातून सांगितलं तर लवकर लक्षात येतं. म्हणून हे रूपक जर आपल्या लक्षात आलं असेल, त्याचा पुनरुच्चार मी करतो. एकेने सांगितलं मला इथेच राहायचं, दुसऱ्याने सांगितलं मला लग्न करून पुन्हा जायचं, तिसऱ्याने सांगितलं मी तसं काही करणार नाही, माझे पती जिथे गेले असेल तिथे मला जायचं. विठ्ठला 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 विठ्ठला. पहिल्याचा अर्थ काय झाला आहे? पहिल्याचा अर्थ असा झाला आहे की मला कुठे जायचं नाही, मला इथेच राहायचं आहे, सगळं सांभाळायचं आहे. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्थावर संपत्ती किती मिळवा, किती मोठ्या जमिनी घ्या, किती मोठे बंगले बांधात, किती गाड्या घ्या, किती वैभव तयार करा, मृत्यूच्या नंतर यातली कोणती वस्तू आपल्या बरोबर येते? मग ते नचले नाही, सगळं संपदा राहील ठाईच ठाई, पुढे साचित जाईल पाय, तुक म्हणे ताई आम्हाला. मग ते नचले नाही, सगळा संपदा राहील ठाईच ठाई, पुढे साचित जाईल पाय, तुक म्हणे ताई आम्हाला. मग ते नचली काही, सगळा संपदा राहील ठाईच ठाई, पुढे संचित जाईल पायी, तुका म्हणे ताई आम्हाला. फायनल डिसिजन, तुका म्हणे तई यम आज्ञा. काय होणार आहे?
सगळं जागच्या जागी राहणार आहे. धन आणि भूमऊ. पूर्वीच्या काळामध्ये बँका नव्हत्या म्हणून जमिनीमध्ये पुरून ठेवलेलं धन जमिनीतच राहणार आहे. धन आणि भूमऊ. पश्वश्च गोष्टे. तुमच्याकडे 100 गायी असू द्या किंवा 50 असू द्या, 500 असू द्या, त्या आपण गेल्यानंतर गायी म्हणणार नाही आम्हालाही तुमच्याबरोबर येऊ द्या. गायी चारा खातच राहणार आहेत. रामकृष्ण आले गेले त्याहून जग का ओसच पडले. मी जाता राहील कार्य काय काय. जन पळभर म्हणतील हाय हाय. तेवढ्याबरोबर म्हणतील हो अरे अतिशय चांगली होती, अतिशय चांगली होती. पण पुन्हा आपल्या कामाला लागतील. सूर्य उगवतील, चंद्र झळकतील, आपापलं कार्य करायला पुन्हा तयार होतील. आपल्याबरोबर काही राहणार नाही. धन आणि भूमऊ. पश्वश्च गोष्टी. पूर्वीच्या काळामध्ये पत्नी ही दरवाजापर्यंतच राहायची, यायची. हे ज्यांनी सुभाषित रचलं त्या काळात तशी परिस्थिती असावी म्हणून त्यांनी लिहिलं कांता गृहद्वारे. कांता ही घराच्या द्वारापर्यंतच यायची. अजूनही काही भागामध्ये ती पद्धत आहे, पण आपल्याकडे ती पद्धत नाही. आपण शेवटपर्यंत जातो. कांता गृहद्वारे. आणि आपले सगळे गावातील नातेवाईक लोक कुठपर्यंत येतील? जनस्मशाने. आणि ज्या देहाने आपण 80-50 वर्ष जगलो तो देह कुठपर्यंत? देहश्चितायाम. तो देह चितेवरती राहील. मग आपल्याबरोबर काय येईल? आपल्याबरोबर येईल कर्मानुगो गच्छती जीव एकाः. तिसऱ्याने सांगितलं ना. म्हणून एक सत्ता अशी आहे ती जागच्या जागेवर राहते. आणि तुम्ही कितीही बँक बॅलन्स तयार करा. तसं ती म्हटली आता मी यांच्या हातामध्ये होते, आता दुसरा हात धरायचा आहे, मला लग्न करायचं आहे. संपत्ती अशी आहे ती कधीच एकनिष्ठ नसते. आपण गेलो की आपल्या मुलांच्या नावावर आपले पैसे बँक बॅलन्स होतोच. एखादा मिलिटरीमध्ये असेल तर तो जर जाऊ नये पण जर गेलात तर त्याच्या आईवडिलांना ती संपत्ती मिळते, त्याच्या पत्नीला ती संपत्ती भेटते. म्हणजे आपण गेलो की ती संपत्ती दुसऱ्याचा हात धरते, पकडते. आणि तिसरी आपल्याबरोबर काय येते? आपल्याबरोबर फक्त आपण केलेला परमार्थ येतो, आपण केलेला सत्कर्म येतो, आपण केलेले जे काही सद्विचार आहे, सद्गुण आहे, त्या सद्गुणांचंच एकत्रीकरण करून आपल्याला पुन्हा नवीन गती प्राप्त होते. आणि ही सद्गतीचा जे विचार करतात त्यांना धर्मानुयायी म्हणतात, त्यांना संत म्हणतात, त्यांना महात्मे म्हणतात. विठ्ठल 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 असे जे संत आहे ते संत जे जीवन जगतात आणि आपण जे जीवन जगतो. शेवटचा मुद्दा सांगून येतो. संतांचं जीवन आणि तुमचं आमचं जीवन कसं आहे एका वाक्यात पहा. काहींचं जीवन हे अल्प जीवन आहे, काहींचं जीवन हे दीर्घ जीवन आहे, काहींचं जीवन हे दिव्य जीवन आहे आणि काहींचं जीवन हे कलंकी जीवन आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काही 101 वर्ष जगतात, काही 105 वर्ष जगतात, 110 वर्ष जगतात. चांगदेव महाराजांसारखा 1400 वर्ष जीवन जगतो. मार्कंडेय सारखा ही सगळी सृष्टी रचना जरी समाप्त झाली तरी मार्कंडेय ऋषी राहतातच. म्हणजे काहींचं जीवन हे दीर्घ जीवन आहेत आणि काहींचं जीवन अतिशय अल्प आहेत. म्हणजे बऱ्याचदा असं होतं आईच्या पोटामध्येच तो गर्भ काही दिवसांनी निघून जातो. म्हणजे ते जीवन अतिशय अल्प आहेत. काहींचं जीवन अल्प आहे तर काहींचं जीवन दीर्घ आहे. तर काहींना अल्प आणि दीर्घ हा भाग नसतो, तर त्यांचं जीवन दिव्य जीवन असतं. आणि ज्यांचं जीवन दिव्य आहे त्यांचं जीवन अल्पच असतं. शंकराचार्यांचं जीवन दिव्य आहे पण जीवन जर पाहिलं तर 32 वर्षाचंच आहे. तुकाराम महाराजांचं जीवन दिव्य आहे पण त्यांचा आयुष्याचा काळ पाहिला तर 42 वर्षाचाच आहे. स्वामी विवेकानंदांचं जीवन दिव्य आहे पण त्यांचा आयुष्याचा काळ पाहिला तर 39 वर्षाचाच आहे. निवृत्तीनाथ महाराज असेल, सोपान काका असेल, मुक्ताई असेल, त्यांचं जीवन हे दिव्य आहे पण अल्प आहेत. पण तुम्हा आम्हाला जीवन दीर्घ भेटूनही काही करत नाही आणि अल्प भेटूनही काही करत नाही.
आपल्या जीवनाला दिव्य बनवण्यासाठी आपण काही प्रयत्नच करत नाही. आपलं जीवन एवढं सामान्य असतं, ते लांछनीय जीवन असतं. त्या जीवनाच्याबद्दल विचारच करायचा नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जो विचार सांगितला आहे, तो विचार एका विशिष्ट नावाने सांगितला आहे. आणि ज्या नावाने तो विचार सांगितला आहे त्याला वैष्णव म्हटलं आहे. या प्रस्तुतच्या अभंगामध्ये वैष्णव जो असतो त्याची सगळी माया ही परमात्म्यावरती असते. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. वैष्णव जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, म्हणून अभंगातला विचार जो सांगितला आहे तो वैष्णवाचा धर्म सांगितला आहे. सुरुवातीला म्हणालो मी, वैष्णव त्याला म्हणावं की जो रात्रंदिवस विचार फक्त भगवंताच्या संबंधानेच करतो. म्हणून काही गोष्टी आहे ना त्या अधूनमधून करायच्या असतात आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या वारंवार करायच्या असतात. श्वास एकदा घेतला की पुढच्या वर्षीच घ्यायचा असतो, मग ते घ्यायचाच नसतो. ती काय वारंवार करायची गोष्ट नाही, बरोबर की नाही. श्वास आता घेतला की पुन्हा घ्यायची गरज नाही, असं होईल का. जर घेतलेला टाकलेला प्रश्वास जर मागे आलाच नाही तर लोकांची घाईगर्दी वाढवते, श्वास त्यांचा वाढतो याचा श्वास गेल्यामुळे. होतं ना असं, यांचा श्वास गेला की त्याचा श्वास थांबतो पण बाजूंच्या लोकांचे श्वास वाढतात. आणि म्हणून श्वास उच्छ्वास जे आहे त्या कायम टाकण्याच्या गोष्टी नाही, त्या सातत्याने करण्याच्या गोष्टी आहेत. पण कर्तव्याचे विचार हे अधूनमधून करायचे विचार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा विचार म्हणजे जेव्हा वैष्णव होतो तो वैष्णव काय करतो, कर्तव्य म्हणून या जगाकडे पाहतो, पण आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय काय असेल तर तो परमात्मा आहे. आणि परमात्मा असल्यामुळे तो ज्यांना ज्यांना भेटेल त्या सगळ्यांच्या मध्ये तो त्यालाच पाहतो. तो माणसं डोळ्याने दिसतात, या माणसांच्या मध्ये तो माणसांना पाहत नाही, माणसाच्या मध्ये आतमध्ये असणाऱ्या चैतन्याला जो पाहतो. सर्वभूती त्याच्या जीवनामध्ये सर्वत्र तोच परमात्म्यालाच पाहतो, तो जगाकडे लक्ष देत नाही. म्हणजे त्याचे कान फक्त परमात्म्याकडेच आहेत. मला वाटतं आपण ईशान्येश्वरमध्ये तो विचार बोलताना एकदा एका वाक्यात सांगितला होता की लोकांचा बीपी का वाढतो, लोकांची शुगर का वाढते, लोक डिस्टर्ब का होतात, लोक बेचैन का होतात. त्यांचं लक्ष देवाकडे नाहीच, त्यांचं लक्ष लोकांच्याकडे आहे. लोकांच्याकडे आहे म्हणजे इथे सगळे लोक बसलेत आणि फक्त मी एकाच्या कानाजवळ गेलो आणि तिथं फक्त आणि तिथे जाऊन फक्त केलं आणि यांना सांगितलं, एवढंच केलं तरी यांना त्या कीर्तनापर्यंत मला काय सांगितलं असेल, माझ्याविषयी काय बोलला आहे तो, माझ्याविषयी काय बोलला आहे. पण मी कीर्तन सांगत आहे लक्षात राहणार नाही ते माझ्याविषयी काय बोलला आहे, माझ्याविषयी काय बोलला आहे, माझ्याबद्दल काय सांगितलं आहे. म्हणजे असे माणसं जीवन जगताना स्वतःच्याबद्दल विचार करत नाही,
लोक आपल्याबद्दल काय बोलतात, आपले कान फक्त लोकांच्या बोलण्याकडेच आहेत. पण ज्याने लोकांच्याकडे आपल्या बोलण्याकडे कान दिलेच नाहीत, ज्याचं ध्येय आणि लक्ष केवळ परमात्माच आहे आणि त्या कोणी निंदा, कोणी वंदा, कोणी पूजा करा, कोणी मारा, पण आमचं लक्ष तुमच्या मारण्याकडे नाही, तुमच्या निंद्याकडे नाही, तुमच्या स्तुतीकडे नाही. त्यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. या जगाचा निर्माता जो आहे त्याला मला पाहायचं आहे आणि त्याला पाहणं म्हणजेच ऋषी होणं आहे. ऋषया मंत्रद्रष्टारा. ज्या ऋषींना परमात्म्याचं दर्शन झालं त्यांना द्रष्ट ऋषी म्हणतात. आणि म्हणून हे जग कोणी निर्माण केलं त्याला वेगवेगळे नावं आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज इथे म्हणतात त्याचं नाव आहे विष्णू. आणि विष्णू शब्दाचा अर्थ आहे विषविशती, म्हणजे प्रवेश करणं. सोन्याच्या अलंकारामध्ये सोन्याने प्रवेश केलेला असतो, मातीच्या भांड्यामध्ये मातीने प्रवेश केलेला असतो, या वस्त्रामध्ये सुताने प्रवेश केलेला असतो. बरोबर की नाही? सुताने प्रवेश केला आहे, मातीच्या भांड्यात मातीने प्रवेश केला आहे, सोन्याच्या अलंकारामध्ये सोन्याने प्रवेश केला आहे. असं म्हणणं बरोबर का सोनंच अलंकार झाला आहे? अलंकारामध्ये सोन्याने प्रवेश केला का सोनंच अलंकार झालं? मातीच्या भांड्यात मातीने प्रवेश केला का मातीच भांड झाली? सुतापासून शर्ट तयार, सुताने शर्टामध्ये प्रवेश केला का सुतच शर्ट झालं? नाही नाही नाही, अलंकारच सोनं झालं, मातीच भांड झाले, सुतच कपडे झालं. तसा परमात्माच विश्व झाला. तो विष्णूच सगळ्या जगामध्ये भरला आहे. आणि सगळ्या जगामध्ये जे भरलं असतं ना त्याला मय शब्दाने सांगितलं जातं. मय. अहो काय पाणी पाणी, जिकडे तिकडे जलमय झालं आहे. जलमय म्हणजे काय? प्राचुर्य. मय शब्दाचा अर्थ होतो प्राचुर्य. सगळीकडे पाणीच पाणी आहे. एखादा मनुष्य जर गेला आणि घरातलं वातावरण पाहिलं, अहो काय घरात गेलो, सगळं दुःखमय आहे, म्हणजे दुःखाचंच प्राचुर्य आहे. तसं एखादा संत महात्मा झाल्यानंतर त्या परमात्म्याचा साक्षात्कार झाला. विष्णू तो परमात्माच ह्या जगामध्ये भरलेला आहे असा अनुभव ज्याला येतो तो आहे वैष्णव. म्हणून वैष्णवाचा धर्म काय आहे? सगळ्या जगामध्ये परमात्मा आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. धर्म शब्दाचा अर्थ होतो त्याचा स्वभाव. मिरची म्हटली की तिखट, मीठ म्हटलं की खारट, आवळा म्हटलं की तुरट, तो त्याचा धर्म आहे. तसं वैष्णवांचा धर्म आहे. सगळीकडे परमात्माच आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. आणि असा साक्षात्कार झाला की तो म्हणायचा वैष्णव, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आणि त्याचबरोबर या जगाच्या संबंधाने विचार करताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक महत्त्वाचं वाक्य सांगितलं. ते म्हणजे भेद आणि अभेद यांचा जर नीट विचार झाला नाही तर जगामध्ये भ्रम आणि अमंगळ निर्माण होण्याची शक्यता आहे. भेदाभेद भ्रम अमंगळ, भेदाभेद भ्रम
निंदा भेद भ्रम अमंगळ हा जो शब्द आहे ना, हा तत्वज्ञानातला उच्च कोटीचा शब्द आहे आणि समाजशास्त्रामध्ये सुद्धा या शब्दाचा प्रयोग केला जातो. विशेषतः खेड्यात नाही कळत, पण तुम्ही पुणे, मुंबई, दिल्ली किंवा परदेशात जर गेलात, तिथे असा एक विचार आहेत. तुम्ही जर बी झाला असाल, म्हणजे नवरा जर बी असेल आणि बायकोही बी असेल, ते म्हणतात वी आर इक्वल. तुला जी डिग्री ती मला डिग्री, तुला जेवढा पगार तेवढा मला पगार, तुझं जेवढं सोशल स्टेटस ते माझं सोशल स्टेटस, तुझं जेवढा इकॉनॉमिक साठा आहे तेवढा माझा पण साठा आहेत, आणि म्हणून तुम्ही आम्ही आमच्यामध्ये फरक नाहीच. मी चपात्या केल्या तर तुम्ही भाजी करावी, मी सगळा स्वयंपाक केला तर तुम्ही भांडे घासावेत. तुमच्यामध्ये फरक काय आहे? आपण जर सारखेच असून रात्री मुलगा जर उठला रडायला लागला तर आपल्याकडे फक्त त्या मुलाची आईच उठते आणि त्याला पाजते. शहरामध्ये तसं नाही आहे. काही ठिकाणी ते म्हटले मुलगा उठलाय ना, तू उठ अगोदर. मग तो म्हणतो मी का उठू, तू उठ, तू त्याला पाज. पण ती विचारते तुझा नाही का हा? पण मी करून काय? तू काही करू नको, पण मी उठ, जागी आहे हे तरी पहा मला. कारण आपण कसे आहेत, समान आहोत ना, सारखे आहोत आपण. म्हणजे समानतेची भाषा ह्या आधुनिक आहेत. माझं तर ऐकावात आहे की एकाचा घटस्फोट झाला, ते म्हटले मीच रोज रोज उठते आणि त्या बाळाला पाजते, आता इथून पुढे व्हायचं नाही. जेव्हा मी उठेल तेव्हा तू उठायचं, आणि जेव्हा मी झोपेल तेव्हा तू झोपायचं. बाळ आपले एकत्रित आहेत ना, ही इक्वल इस्टेट आहे. इक्वल इस्टेट आहे ना, असं चालणार नाही. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात प्रत्येकाची उपाधी वेगवेगळी. ही स्त्री आहे, हा पुरुष आहेत. पुरुषाचे हॉर्मोन्स वेगळे असतात, स्त्रियांचे हॉर्मोन्स वेगळे असतात. त्यांची मेंटल स्टेट वेगळी असते, हिची मेंटल स्टेट वेगळी असते. फिजिकल स्ट्रक्चर वेगळं असतं, हिचं फिजिकल स्ट्रक्चर वेगळं असेल. तुम्हाला डिग्री समान असू द्या, तुम्हाला पगार समान असू द्या, पण देवाने तुम्हाला वेगळे लिंग निर्माण केलेत ना, आणि म्हणून तुमची आणि हिची उपाधी वेगवेगळी आहेत. उपाधी वेगवेगळी असताना, म्हणजे उपाधी भिन्न भिन्न असताना एक समजणं हा शिकलेल्या लोकांचा मोठा भ्रम आहे. म्हणजे उपाधीमध्ये भेद असताना अभेद पाहणं हा भ्रम आहे. उपाधीमध्ये भेद असताना अभेद पाहणं हा भ्रम आहे, आणि हे अमंगल आहेत, हे काही खरं नाही. पण मग सारखेपणा कुठे आहे? सारखेपणा शरीरात नाही, सारखेपणा त्यांच्यामध्ये आत्म्यात आहे, चैतन्यात आहे, भगवंतामध्ये आहे. हे संतांनी सांगितलंय. हे घट जरी वेगवेगळे दिसत असले तरी ह्या घटाच्या मध्ये रामरूपाने असणारा परमात्मा तर एकच आहे ना. म्हणजेच आत्म्यामध्ये फरक नाही, देहामध्ये उपाधीमध्ये फरक आहे. एक उदाहरण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्यासमोर ठेवलं आहे, मी तेवढं सांगतो. अचानक एका घरातून साप निघाला, तो बाहेर आला. दुसऱ्या बाजूला त्याला मारण्याकरता दगड उचलला तर तिथे इंचू निघाला. एका बाजूला सर्प निघाला, दुसऱ्या बाजूला इंचू निघालेत. आणि त्यांनी अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पाहिला होता, ऐकला होता. सगळे सारखेच आहे, सगळ्यामध्ये देवच आहेत. मग आता त्या सापाला उचलून गळ्यात घालायचं का त्या इंचवाला उचलून हातात ठेवायचं?
काय करायचं? वंदावे दुरुण शिवण वंदावे दुरुण शिवण तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे. त्यांना नमस्कार करावा, पण हातात धरून नमस्कार करू नये. सगळ्यांच्या मध्ये आत्मा आहे बरोबर आहे, पण विंचू सर्प पाहिल्यानंतर दुरोणी वंदावे हा शब्द वापरला आहे. जास्त धाडस करून शिवू नये. शिवू नये म्हणजे त्यांना स्पर्श करू नये, कारण त्या उपाधीमध्ये भेद आहेत म्हणून शिवू नयेत, आणि त्यांच्यामध्ये चैतन्य आहे म्हणून त्यांना नमस्कार करावा. एवढा मोठा सामाजिक तत्वज्ञानाचा विचार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितला. एवढा उच्च दर्जाचा विचार कोण ऐकेल? त्याला म्हटले याच्याकरता स्पेशल व्यक्ती लागेल. कुठून आलेले? भागवतवाडीवरून आलेले. भागवतवाडीवरून जे लोक येतील त्यांना हा विचार सांगा. भागवतवाडीवरून येतील पण कोणाच्या घरात? जे भागवत आहे त्यांना सांगा. म्हणजे भागवत म्हणजे जे आता जिवंत भागवत आहेत त्यांना सांगा. कोणत्या भागवतांना? जे भागवत गेले त्यांचे जे काही शिल्लक भागवत आहेत त्या भागवतांना सांगा. मग ऐकणारेही भागवत, आलेलेही भागवत, ज्यांच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे तोही भागवत, आणि हा विचार ज्यांनी सांगितला तेही महाभागवत, आणि ज्या शब्दाने सांगितला तेही भागवत. त्यांनी ऐकावं. ऐकाजी तुम्ही ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही
ज्याला पहिल्या चरणामध्ये वैष्णव म्हटलं त्याला दुसऱ्या चरणामध्ये भागवत म्हटलं, ज्याला भागवत म्हटलं ज्याला वैष्णव म्हटलं त्याला तिसरा शब्द आहे भक्त. परंतु प्रत्येक शब्दाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. वैष्णव म्हणताना काय समजायचं, भक्त समजाना काय समजायचं आणि भागवत म्हणताना काय समजायचं. जो सगळे विभक्त वस्तू करतो आणि संसारामध्ये माणसं विभक्त होतच असतात. मी आल्याला विचारलं तुम्ही आता भक्त का अभक्त, रमेश रावाने सांगितलं आम्ही विभक्त आहोत. आणि विभक्त होताना काय होतं, हा माझा भाग, हा माझा भाग, हा माझा भाग असं म्हटलं जातं. सगळे भाग तो निवडून घेतो. पण मग असा त्याला विचारावं तू कोणाचा भाग आहे आता, हा माझा भाग, हा माझा भाग, हा माझा भाग असं सामान्य माणसं म्हणतात. पण जो भक्त असतो ना तो म्हणतो ह्या भागापैकी एकही भाग माझा नाही, हा भाग आहे हा देवाचा आहे. म्हणजे आपल्या आयुष्याचा भाग ज्याने देवाला समाप्त केला त्याच्या व्यतिरिक्त हा भाग कोणाचा नाहीच. जो देवापेक्षा विभक्त होत नाही तो भक्त आहे. आणि जो भगवंताचाच ऐकतो तोच भागवत आहे. आणि जो भक्त भागवत आणि वैष्णव आहे त्यांचं वैशिष्ट्य असं आहे ते ऐकतात, त्यावरती विचार करतात आणि विचार करून त्यांचं अनुष्ठान करतात. आपण ऐकतो आणि लगेच बोलून दाखव त्यांनी काय काय सांगितलं सांगू का मी, म्हणजे त्यांचं कानातून येतं आणि तोंडात बोलून दाखवलं जातं. काहीच म्हणतात काय छान विचार सांगितला, मी ऐकला सगळा पण तो होटावरच येत नाही, तो गेला इकडनं. म्हणजे एका कानाने ऐकलं दुसऱ्या कानात निघून गेला. काही त्यापेक्षा बुद्धिवान असतात ते ऐकतात सांगतात लगेच. आणि तिसरे असे आहेत ते ऐकतात पण ते ह्या कानाचे ह्या कानाला सोडून पण देत नाही, ते बोलून पण दाखवत नाही, त्याचं ते आचरण करतात, त्याचं ते अनुष्ठान करतात. अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी, त्याने ऐकावं आणि त्याचं अनुष्ठान करावं. म्हणून सगळ्या जगात अनेक कला आहेत, 14 विद्या 64 कला आहेत. पण त्या सगळ्या कलेच्या मध्ये ऐकणं ही सर्वोत्तम चांगली कला आहे. लिसनिंग ऐकणं ही कला आहे. आणि या सगळ्या कलेच्या मध्ये अर्जुन हा परिसनीयाचा राया, ऐके बापा धनंजया. सगळ्या ऐकण्याच्या मध्ये राजा कोण असेल तर हा अर्जुन होता. म्हणून त्याच्याकरताच भगवद्गीता सांगितली. भगवंताला माहिती आहे हा ऐकून बोलणार नाही, भगवंताला माहिती होतं हा ऐकून टाकून देणार नाही, हा ऐकणार त्याचं अनुष्ठान करणार. म्हणून त्याच्याकरता हा चांगला विचार सांगितला. म्हणून विचार सांगण्याकरता लोकांची योग्यता बघावी. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हा विचार कोणाला पटेल, ऐकाजी तुम्ही. आणि ज्यांना सांगायचं त्यांच्याविषयी आदर व्यक्त करावा. श्रोते आहे ते सामान्य नाही, ते महेशाच्या मूर्ती आहे. म्हणून जी शब्दाने सांगितलं ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. आणि दुसरं आहे कराल ते हित सत्य करा. जगात तर हित प्रत्येकाचं पाहत असतो, फक्त त्या हितामध्ये आपलं कल्याण आहे की नाही सांगता येत नाही. म्हणून स्वतःचं हित पाहणाऱ्यांच्या पाठीमागे ईडी लागते. माहिती ना ईडी, सीडी नाही ईडी. त्यांनी हित पाहिलं कशाचं, पक्षाचं. त्याने हित पाहिलं कसं, स्वतःचं. त्याने हित पाहिलं आहे कसं, आपल्याचं. कारण त्याने हित पाहिलं आहे विशिष्ट समूहाचं. मग त्यांच्या पाठीमागे CBI तरी लागते, ईडी तरी लागते, इन्कम टॅक्स तरी लागतो. किंवा एका नेत्याने सांगितलं त्यांच्या पाठीमागे आईस लागते. आईस म्हणजे ICE, हे त्यांच्या पाठीमागे लागत असतं. कारण तो विचार मी सांगत नाही आय काय सी काय, ते साहेबांना माहिती सगळं. त्यांना हात लावा तुम्हाला सगळं ते. याचा अर्थाच असा आहे की जे स्वतःपुरता विचार करतात ना, स्वार्थ तर त्यांना पण आहे, पण त्याच्यामध्ये हित फक्त स्वतःच आहे. पण सगळ्या जगाचं हित कशामध्ये असेल तर भगवंताचं नामचिंतन करणं, ज्याने हात पाय कान इंद्रिय दिलेले आहे त्याच्याकरता जीवन समर्पित करणं, त्याच्यातच खरं हित आहे. आणि म्हणून ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. सत्य हित कशामध्ये असेल तर परमात्म्याच्या आत्मसाक्षात्कारामध्ये आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतं हित नाही. या दोन विचाराच्या भूमिका सांगितल्यानंतर एक तिसरा विचार जगद्गुरु तुकाराम महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतायत. कोण्याही जीवाचा
सगळ्यांनी एकत्रित येऊन हाताने टाळी, मुखाने नामचिंतन आणि उरलेल्या 5 मिनिटामध्ये या अभंगाचा समारोप करून नंतर या अभंगाच्या संबंधाने किंवा आजच्या प्रासंगिक संबंधाने बोलणारी अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी 5 मिनिटामध्ये ह्या कार्यक्रमाची आपण सांगता करणार आहोत. सगळ्यांनी एकत्रित हाताने टाळी, मुखाने नामचिंतन. विठोबा रखुमाई, पहिल्या चरणामध्ये वैष्णवाचा धर्म सांगितला, दुसऱ्या चरणामध्ये खरं हित कशामध्ये आहे ते सांगितलं, आणि ह्या तिसऱ्या चरणामध्ये वैष्णवांचा धर्म सांगितल्यानंतर पूजनाचं वर्म सांगतात. देवाचा आणि तसा आपला संबंध खूप जवळचा, देवाचा आणि आपला संबंध जवळचा आहे असं म्हणणं शब्द चुकीचा आहे. पण चुकीचे शब्द वापरल्याशिवाय खरं बोलता येत नाही. खरं बोलता येत नाही म्हणजे प्रत्येक शब्द हा यथार्थ वस्तूचं निर्देशन करू शकतच नाही, त्यामध्ये काही ना काही उणिवाच आहेत. मग काय म्हणायचं, देवाच्यामध्ये आणि आपल्यामध्ये संबंध खूप जवळचा आहे असं नाही. आपण मुळातच देवस्वरूप आहोत, आपण देवाचे अंश आहोत, हा एक म्हणण्याचा भाग आहे. पण तसं जर पाहिलं तर कोठे जीव निराळा, जीव हा परमात्म्यापेक्षा वेगळा आहे तरी कुठे आहे, तो भगवंत स्वरूपच आहे. पण भगवंत स्वरूप असताना सुद्धा भगवंताच्या अनुभूतीपासून जीव खूप लांब राहतो. याचं कारण एक आहे, मनुष्य जसा आहे तसा देवासमोर जात नाही. जसा आहे तसा आपण माणसासमोर सुद्धा जात नाही. म्हणजे प्रत्येकाचे चेहरे कसे आहेत हे प्रत्येकाला माहिती नाही, म्हणून एकमेकासमोर माणसं बसतात. आणि आरसासुद्धा माणसाचा खरा चेहरा दाखवत नाही. ब्रह्मांड शास्त्र तज्ज्ञांच्या समोर जर गेलं तर खरा चेहरा समोर येतो. आणि म्हणून ते बरोबर सांगतात. ते एक हिंदीमध्ये एक चेहरे पे कही चेहरे लगा लेते हे लोक. एका चेहऱ्यावरती किती चेहरे लोक लावून येतात हे काही कळत नाही. मुखवटा आणि वेगवेगळे मुखवटे धारण करून येतात.
आणि म्हणून परमात्म्याजवळ परमात्मा हा सत्य स्वरूप आहे आणि सत्य असणाऱ्या परमात्म्याच्या समोर जायचं असेल तर सत्याचाच मुखवटा धारण करून जावं लागतं. नाहीतर काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे मुखवटे धारण करून देवाजवळ जायचं ठरलं तर देव त्याच्याजवळ त्याला येऊ देत नाही. म्हणून त्याच्याजवळ जायचं असेल तर खरा मुखवटा धारण करावा लागतो आणि तो मुखवटा म्हणजे सगळे प्राणी मात्रांच्यामध्ये असणारा परमात्मा हा आत्मरूपाने आहेत. म्हणून कोणाचा जेव्हा आपण द्वेष करतो तो द्वेष त्या शरीराचा नसून तो द्वेष त्याच्या आत्म्याचा आहे, त्या परमात्म्याचाच आहे. म्हणून देवाची पूजा म्हणून फक्त दूध ओतणं नाही, दही ओतणं नाही, साखर टाकणं नाही, फळं समर्पित करणं नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज बाह्य पूजा शास्त्रही सांगतात ते सांगत नाही. खरी पूजा ही आहे आपण बसल्या बसल्या आपल्या आजूबाजूला जेवढे माणसं आहेत त्यांच्याविषयी सद्भावना व्यक्त करणं. नाही तर माणसं बसल्या बसल्या दोन मित्र असल्यामुळे सांगतात माहिती आला बघा आणि त्याला तेच पाहिजे असतं. आला का म्हणजे राग तिथे आहे, द्वेष तिथे आहे, आलाच का तो, मत्सर तिथे आहे, आला क्रोध तिथे आहे. म्हणजे काम, क्रोध, मत्सर, दंभ, अहंकार या भूमिकेने आपण राहिलो असून हजारो गळ्यात माळा घातल्या, मोठमोठे गंध लावले, कपडेही वेगळ्या रंगाचे घातले, भस्माचे पट्टे ओढले, पण अंतःकरणामध्ये शेजारच्या पाजारच्या माणसांच्या विषयी अंतःकरणामध्ये काम, क्रोध, मत्सर हे जर दाटून भरलेले असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हे काही पूजनाचं वर्म नाही. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणत्याच जीवाचा मत्सर घडू नये. तुम्ही निर्मत्सर राहा, काही पूजा करू नका. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, सर्वेश्वर परमात्मा जो आहे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न, त्या परमात्म्याच्या पूजेचं वर्म म्हणजे सगळ्यांना एक भावाने पाहणं ही भूमिका आहे. अहो म्हटले सगळं जर असं आहे तर आम्ही प्रश्न विचारतो तुम्हाला. मनुष्याचं शरीर जर पाहिलं, शरीर एक असतं पण त्याचे अवयव जर पाहिले तर 2 हात आहे, 2 पाय आहे, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत. त्यामध्ये आतमध्ये जर पाहिलं किडनी आहे, लिव्हर आहे, फुफ्फुस आहे. मग या शरीराचा जर आपण विचार केला तर माणसाला जन्माल्यापासून मरेपर्यंत सुख दुःखाचा अनुभव येतोच. नीट आहे का थोडं, सुख दुःखाचा अनुभव सगळ्यांना येतो. आणि का अनुभव येतो? अहो म्हटले त्याचं कर्म आहे. म्हणून ना भुक्तम क्षेते कर्म जन्म कोटी शतैरपीही, केलेलं कर्म भोगल्याशिवाय 100 जन्म जरी गेले तरी सुटका नाही. ना भुक्तम क्षेते कर्म जन्म कोटी शतैरपीही, त्याला ते भोगावेच लागतात, हा नेम आहे. आणि त्याकरता देवाने सुख दुःख भोगण्याकरता आपल्याला अवयव दिले आहेत. म्हणजे शरीराचं एक प्रारब्ध आहे, पण नुसतं शरीराचं नाही तर शरीरामध्ये अवयवाचं सुद्धा प्रारब्ध आहे. प्रत्येक अवयवाचं प्रारब्ध आहे. तुम्ही तुमच्या जीवनात पहा, ह्या शरीराच्या तुम्हाला चांगलं माहिती आहे सगळे अवयव आहे, पण एखाद्या अवयवाला कायम इजाच होते, कायम त्याची तक्रार असते. काहींची तक्रार नेहमी गुडघ्यांची. 60-80 नंतर भेटले माणसं एकमेकाला विचारतात मग काय कसं काय गुडघे. म्हणजे म्हाताऱ्या माणसांची चर्चाच ही आहे, देव काय आहे, वारी काय नाही, मग कोणत्या गोळ्या चालू आहे, बीपी कसा आहे. म्हणजे वार्धक्यातलं जीवन म्हणजे एकमेकाचे सांधे मोजण्याचेच कार्यक्रम आहेत. काहींना पायाची दुखापत असते. मला नेहमी 1-2 महिने झाला मी सांगत असतो किशोर महाराजांना आज माझा पाय खूप सुजला, दुखायला लागला आहे. ते मी विचारतात तुमच्या पायाला झालं तरी काय असं. ते म्हटलं मी डॉक्टरांना सगळ्या डॉक्टरांना दाखवलं पण काय कळत नाही. म्हणजे दुखणं सुरू होतं ते पायापासूनच. कोणाचं हार्ट वीक असतं, कोणाचं ब्रेन वीक असतो. याचं कारण आहे की सगळे एका देहाचेच अवयव आहे, पण एका देहाचे अवयव असून सुद्धा प्रत्येक अवयवाचं प्रारब्ध भिन्न भिन्न आहे. काही अवयवांना नेहमी सुखच तर काही अवयवांना नेहमी दुःखच.
हा मला विशिष्ट व्यक्तीला सांगू म्हणून सांगायचं नाही, सगळ्याच व्यक्तीचं पहा. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. याचा अर्थ आहे भोग म्हणजे काय, सुखदुःखाचा अनुभव येणं म्हणजे भोग. आणि सुखदुःखाचा अनुभव ज्याला येतो तो आहे जीव. आणि त्या सुखदुःखाचा अनुभव ज्या जीवाला येतो ते आहे त्याचं कर्म. आणि हे जरी कर्म असलं तरी प्रत्येक अवयवाचं कर्म आहे. मृत्यूसमयी कोणत्या तरी एखाद्या अवयवाचं कर्म अत्यंत दृढतर होतं आणि एखादा अवयव डॅमेज होऊन तिथंच त्याचं देहावसन होतं. पण हे सगळं जरी प्रारब्धाने होत असलं तरी एक अबाधित सिद्धांत असा आहे, तुम्ही आयुष्यभर सत्यासाठी जगा. मृत्यूच्या समयी सत्यस्वरूप परमात्मा तुमच्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट होऊन तुम्हाला मृत्यूची चाहूल देतो आणि मृत्यूच्या समयी तुम्हाला त्याची आठवण राहील याची आठवण करून देतो. आणि कितीही जरी कसंही झालं तरी देव त्याची मृत्यूच्या समयी मुलाच्या रूपाने, पत्नीच्या रूपाने, नातवंडाच्या रूपानं कोणत्या ना कोणत्या रूपाने सेवा करतो. म्हणून म्हणायचं नाही माझ्या मुलाने सेवा केली, आईने सेवा केली, याने सेवा केली, नाही, देव स्वतः सेवा करतो. माऊली म्हणतात ते ऋणवै पण देखोनी अंगी मी आपुलेच्या उत्तीर्णत्वा लागे भक्ताचे तनुत्यागी परिचर्या करी. म्हणून भगवंत जन्मभर आपण त्या परमात्म्याची सेवा करतो आणि परमात्मा मृत्यूच्या समयी आपली सेवा करतो आणि आपल्या स्वरूपात विलीन करून घेतो. म्हणून त्या परमात्म्याची आठवण करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडलिक वरदा हरि विठ्ठल गाडीमध्ये येताना श्री किशोर महाराजांनी मला सांगितलं की आमचे काका जेव्हा इथे आले तेव्हा त्यांच्याजवळ काहीही नव्हतं, पण त्यांनी खूप कष्टातून प्रयत्नातून सामर्थ्यानं एवढं मोठं निर्माण केलं. शेती मोठी घेतली, गाव मोठं निर्माण झालं नावाचं दृष्टी, आणि मुलांना चांगलं शिक्षण दिलं, संस्कार दिले. एक मुलगा नातू गुरुकुलामध्ये आहे. तुम्ही आता 8 महिन्यापूर्वी माळ घातली, ही चांगली गोष्ट झाली. गंगेवरून सायपन आणलं, पाणी आणलं. तसं आपलं आता परमात्म्याच्या भक्तीनं आपलं सायपन देवाशी जोडून घ्यायचं आणि घरामध्ये एक चांगला मनुष्य निर्माण झाला तर त्याचा परिणाम कुटुंबियाच्यावरती चांगला होत असतो. पण एका व्यक्तीचं जर आचरण बिघडलं तर त्याचा परिणाम अनेकांच्या वरती होत असतो. आणि म्हणून तुम्ही माळ घातल्यानंतर वडिलांना खूप बरं वाटलं असेल हां. आणि म्हणून बाप नावाचा असा एक व्यक्ती आहे, किती कष्ट केले त्याला कंटाळाच येत नाही, त्याला थकवाच येत नाही. मी थोडं जर काही झालं तर लगेच थकतो. मी किशोर महाराजांना विचारतो, तुम्ही सारखे पळत राहतात ह्या गावाहून त्या गावाहून, आश्रमाची व्यवस्था त्याची व्यवस्था, तुम्ही थकत कसे नाहीत? तेव्हा ते म्हटले त्याला बाप व्हावं लागतं. आणि ते म्हटल्याबरोबर मला तुकाराम महाराजांच्या वचनाची एक आठवण झाली. म्हणून बाप हे व्यक्तिमत्व असं आहे की एवढं कष्ट करतात, तुम्ही सगळे बापच आहात, रात्रंदिवस एवढे कष्ट करतात, थकवा येत नाही. उलट पुन्हा उत्साह येतो, पुन्हा उत्साह येतो. खूप गोळा केलं जातं संपत्ती. याचं कारण एक आहे, आपण गेल्यानंतर आपण केलेली जोडी आपल्या मुलाला भेटावी, ही ज्याची मनोवृत्ती त्याला बाप म्हणतात. बाप बाप करी जोडी लेकराचे वोडी, बाप करी जोडी लेकराचे वोडी, बाप करा जोडी लेकराचे वोडी, बाप करी जोडी लेकराचे वोडी. आपुली कुर्बानी बाळ बोले, आपुले कुर्बानी बाळ
बघा खूप सामान्य आहे. एकाएकी केला निराशीचा धनी, एकाएकी केला निराशीचा धनी. आपुली कुरवंडी बाळ बोडेला, मानवने केला निराशीचा धनी, एकाएकी केला निराशीचा. ज्यांचं पुण्यस्मरण आहे कैलासवासी नवनाथजी अंशू पाटील भागवत, त्यांनी संपत्ती भरपूर मिळवली, पण कोणासाठी? ही सगळी संपत्तीचा मालक वारसा हक्क आपल्या मुलांना भेटावा. बाप करी जोडी लेकराची ओढी, आणि हे करत असताना आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडल्या असतील, आपल्या तळपायाच्या भेगा पडल्या असतील, शरीराची त्वचा सुरकुतली असेल, हाडं कुजले असतील, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाचे काढ रक्ताचं पाणी करणं, याला म्हणतात करवंडी वाळवणी. लहान मुलांना कपडे आणले असतील, त्यांना अलंकार आणले असतील, त्यांना लहानचं मोठं केलं असेल, आणि आपल्यापेक्षा निर्णय घेणारे ते सक्षम झाल्यामुळे एक दिवस आला असेल आणि त्यांनी सांगितलं असेल आता जबाबदारी सांभाळा. एकाएकी केला मिराशीचा धणी. अचानक एक दिवस येतो आणि बाप सांगतो ही सगळी जबाबदारी तुमची. एवढी संपत्ती निर्माण करतो आणि बापाला असं वाटतं मला त्रास झाला तर चालेल, पण गावातल्या इतर लोकांनी माझ्या मुलाला त्रास देऊ नयेत म्हणून मिळवलेली जी संपत्ती आहे ना त्याची विभागणी करतो, वारस नोंदणी करून देतो, आणि सगळं झाल्यानंतर आपलं सार सर्वस्व त्या मुलांच्या जीवनात समर्पित करतो आणि जीवनाच्या बद्दल उदार होतो, आणि जाताना ह्या जगाचा निरोप देताना म्हणतो मी जरी गेलो तरी आता तुमच्या रूपाने मी ह्या ठिकाणी शिल्लकच आहे. हा सगळा विचार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी बाप या दुःख जीव भोग पावे, सुख दुःख जीव सुख दुःख जीव भोग पावे, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित, कराल ते हित,
कराल ते जच करा तच कराल ते कराल ते तच करा सत्य करा सत्य माझी तुम्ही भक्त भागवत ऐकाची तुम्ही भक्त भागवत विठ्ठल जय जय विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली महाराज बोलिलेले पुरे वाकुडी करी कला क्षमा करत नाही विचारिला कारुणा तुला